नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत माझं सकाळपासून दुपारपर्यंतचं रुटीन शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हो, व्हिडिओला हाईपसुद्धा करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज सकाळी मुलांचा टिफिन वगैरे माझा करून झालेला होता, कारण मुलांना स्कूल हे सकाळी लवकर असतं. तर त्यांच्यासाठी मी फक्त कोरडी भाजी आणि पोळ्या वगैरे केल्या होत्या. त्यानंतर दुपारी मुलं लवकर येतात, म्हणून मग दुपारच्या जेवणासाठी मी काही स्वयंपाक करायला घेतला. तर नेहमीच भाजी पोळी जी आहे तर ती केली जाते, किंवा मग उपीट, पोहे, खिचडी हे काही पदार्थ असतील तर ते मी दुपारच्या वेळेला करत असते. कारण थोडं हलकं-फुलकंच जेवण जे आहे तर ते दुपारी करायला मला आवडतं. म्हणून मग दुपारी मी तसंच काही करते. पण आज बऱ्याच दिवसांपासून ही भाजी जी आहे तर ती मी केली नव्हती, म्हणून मग मी ती करायला घेतली. तर हे डाळ वांगं आहे. डाळ वांगं मला बऱ्याच दिवसांपासून करायचं होतं, पण सकाळी मुलांना स्कूल असतं आणि सकाळी करायचं म्हटलं की खूप घाई गडबड होते. असं आवरायचं, त्यांचा टिफिन पॅक करायचा, बॉटल वगैरे भरायची, त्यांची बॅग पॅक करायची, यामध्येच भरपूर वेळ जातो. आणि परत सकाळची झाडझूड, घर पुसायचं असतं, त्यामुळे सगळी कामे एकदाच होत नाही. आणि असा काही स्वयंपाक करायचा असला की तोसुद्धा सकाळच्या घाईमध्ये जमत नाही. त्यामुळे मग मी असा काही स्वयंपाक करायचा असेल तर मग तो दुपारच्या वेळेत करते, कारण मग दुपारी मस्त आरामात करता येतो. आज दुपारी छानपैकी वेळ होता आणि सगळी कामंसुद्धा माझी पटापट आवरली होती. आणि सकाळची भाजी जी आहे ती अगदी थोडी होती, म्हणून मग मला दुसरा स्वयंपाक करायचा होता. तर त्यासाठी मग मी इथे वरण भात लावला. तर हे जे आता मी वरण जे लावलेलं आहे तर त्याच्यामध्येच एक छोटं वांगं टाकलेलं आहे. जे आपलं काट्यांचं वांगं असतं ते मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे. तर असं डाळ वांगं जे आहे ते आमच्या गावी भरपूर वेळा मी खाल्लेलं आहे. आणि आता असं काही मुलांना खाऊ घालायचं म्हटलं की फक्त वांग्याची भाजी किंवा वांग्याचं भरीत ते तेवढं आवडीने खात नाही जेवढं जेवढं वरण खातात. वरणाला छान अशी फोडणी दिली की ते आवडीने खातात. मग त्याच्यामध्ये वांगं टाकलेलं आहे हे सुद्धा त्यांना कळत नाही. तर अशा ज्या भाज्या आहेत त्या मी मुलांना अधूनमधून खाऊ घालते, जेणेकरून मग त्यांना सगळ्या भाज्या खाता येतात. तर मी इथे वरण भाताचा कुकर लावलेला होता आणि वरणामध्येच एक छोटं वांगं मी घातलं होतं. आता जास्त वांगी घालत नाही, कारण खाणारी माणसं 1-2च असतात, त्यामुळे मग जास्त वांगी घातली तर वरणसुद्धा फार घट्ट होतं. मग मी एकच वांगं वरणामध्ये घातलं आणि छान असा वरण भात कुकरमध्ये लावला. त्यानंतर मग मी इथे मसाल्यासाठी सगळं सामान एकत्र केलं. तर शेंगदाणे मी थोडे भाजून घेतले. आता भाजी थोडीच करणार होते, म्हणून मग सगळं थोडं थोडं मी भाजून घेतलं. आता शेंगदाणे भाजून घेतले आणि त्यानंतर खोबरंसुद्धा थोडं किसून घेतलं. कारण खोबऱ्याचे काप जे आहे तर ते चाकूनीसुद्धा बारीक करता येतात, पण मग चाकूने बारीक केल्यानंतर मिक्सरला ते व्यवस्थित बारीक होत नाही, म्हणून मग मी छोट्याशा किसणीने छान असं किसून घेतलं. आणि त्यानंतर मग टोमॅटोसुद्धा एक चिरून घेतलं. आता याऐवजी आपण याच्यामध्ये चिंचसुद्धा घालू शकतो, पण मग मी टोमॅटोच घातलं. आणि त्यासोबत थोडा कांदासुद्धा बारीक चिरून घेतला. आणि त्यासोबतच दाण्याचं कूटसुद्धा मी बारीक करून घेतलं. आता दाण्याचं कूट हे अगदी बारीक करत नाही, अगदी ओबडधोबड जसं आपण मध्ये घालण्यासाठी वगैरे करतो, तर तसंच जाडसर थोडंसं दाण्याचं कूट जे आहे ते मी तयार करून घेतलं. आणि थोडं उरलं होतं तर ते मिक्सरच्या त्यामध्ये पाणी टाकून तसंच ठेवलं. आणि बाकीचं जे उरलेलं होतं ते मी मसाल्याच्या डब्यामध्ये काढून घेतलं, जेणेकरून मग एखाद्या वेळेस दुसरी एखादी भाजी करायची असेल तर त्याच्यामध्ये वरून घालण्यासाठी ते कामात येतं. त्यामुळे मग ते छोट्या वाटीमध्ये काढून घेतलं. त्यानंतर कोथिंबीर, खोबरं, टोमॅटो आणि बारीक चिरलेला कांदा आणि त्यासोबत थोडा ठेचासुद्धा मी बाजूला काढून घेतला, जेणेकरून मग मसाल्याच्या डब्याला वेळेवरती हात लावण्याची गरज पडत नाही. कारण खरकटा हात जर डब्याला किंवा इतर कुठल्याही डब्यांना, भांड्याला आपण लावला तर मग त्याला लगेच डाग पडतात किंवा मग ते चिकट होतात आणि लवकर निघत नाही. त्यामुळे मग असं सगळं सामान मी आधीच काढून ठेवते, जेणेकरून मग वेळेवरती भाजीला फोडणी घालायची असेल किंवा इतर काही पदार्थ करायचा असेल तर मग मसाल्याच्या डब्यांना किंवा इतर डब्यांना आपला खरकटा हात लागत नाही आणि भांडीसुद्धा मग खराब होत नाही. तर सगळं सामान मी असं एका प्लेटमध्ये काढून घेतलं. आणि त्यानंतर मग पोळ्या टाकायला घेतल्या, कारण कुकर लावलेला होता आणि तो होत होता तोपर्यंत मग पोळ्या वगैरे टाकून घेऊया, तेवढाच मग वेळ वाचतो. तर सगळ्या पोळ्या मग छानपैकी टाकून घेतल्या. आणि त्यानंतर पोळ्यांना मग घेतल्यानंतर असं मी एकदा हातावरती प्रेस करून घेते, कारण असं केल्याने पोळ्या ज्या आहेत त्या बऱ्याच वेळापर्यंत मऊ राहतात.
त्यामुळे मग पोळ्या मी अशा प्रकारे हातामध्ये प्रेस करून घेते आणि त्यानंतर त्या परत दुरडीमध्ये ठेवून घेते. तर सगळ्या पोळ्या ह्या माझ्या टाकून झाल्या होत्या. शेवटची पोळीसुद्धा आता टाकून झाली आणि त्यानंतर मग लसूण आणि जिरे मला बारीक करायचं होतं. तर मी काय करते, खलबत्त्यामध्ये नेहमी कुटून घेत असते, पण आज पोळ्या टाकलेल्या होत्या आणि पोळपाटसुद्धा मला धुवायला टाकायचाच होता. म्हणून मग मी पोळपाटावरती लसूण आणि जिरे जे आहे ते बारीक करून घेतलं. गावाकडे सुद्धा बऱ्यापैकी महिला ज्या आहे तर त्या असंच लसूण जो आहे तो पोळपाटावरती छानपैकी बारीक करून घेतात आणि मलासुद्धा असं पोळपाटावरती बारीक लसूण जो आहे तो केलेला आवडतो. त्यामुळे मी तसाच बऱ्याच वेळा बारीक करून घेते. तर इथे लसूण बारीक करून झाला, त्यानंतर तो सुद्धा प्लेटमध्ये काढून घेतला आणि त्यानंतर मग पोळ्या टाकून झाल्या. मग सगळी आवराआवर करून घेतली. गॅस ओटा थोडा खराब झालेला होता तर तो व्यवस्थित पुसून घेतला. तेलाचं भांडं खराब होतं तर ते सुद्धा बाहेरून पुसून घेतलं आणि त्यानंतर तेलाचं भांडं रॅकमध्ये ठेवून दिलं आणि बाकीची सगळी भांडीसुद्धा व्यवस्थित पुसून जागेवर ठेवून दिली. आणि मग कुकरसुद्धा छानपैकी थंड झालेला होता. तर मग आणखीन थंड होईपर्यंत मग मी भाजीला सगळं फोडणीचं सामान जे आहे ते घालायला घेतलं. तर मी इथे एक छोटी कढई ठेवली आणि त्यानंतर त्याच्यात तेल टाकून घेतलं. त्यानंतर जिरे, मोहरी, लसूण अद्रकची पेस्ट आणि त्यासोबत चिरलेला कांदा, टोमॅटो हे सगळं मी घालून घेतलं आणि थोडा कोथिंबीरसुद्धा घालून घेतला आणि बाकीचा कोथिंबीर बाजूला ठेवला, कारण वरून तो घालायचा होता शिजल्यानंतर वरणामध्ये, म्हणून मग तो बाजूला ठेवला. आणि त्यानंतर कुकर छानपैकी थंड झालेला होता. त्यानंतर मग त्याच्यामधून मी वरणाचा आणि भाताचं जे भांडं आहे ते काढून घेतलं आणि त्यानंतर कढईमध्ये जे सगळं सामान फोडणीला घातलं होतं तर ते छान असं मंद आचेवरती मी होऊ दिलं, कारण जोपर्यंत सगळा मसाला छान असं मंद आचेवरती शिजत नाही तोपर्यंत त्याला छान असं तेल सुटत नाही आणि तेल सुटल्यानंतर भाजीची जी टेस्ट आहे किंवा वरणाची टेस्ट जी आहे तर ती एकदम छान येते. त्यामुळे मग सगळं तेलावरती छान मंद आचेवरती होऊ दिलं आणि त्यानंतर कुकरमधून वरणाचं भांडं काढलेलं होतं. तर मग नंतर मग ते वरण भांड्यामध्ये टाकून घेतलं आणि वरून कोथिंबीरसुद्धा घालून घेतला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि छान असं वरण जे आहे ते मग शिजवून घेतलं. आता जोपर्यंत या वरणाला छान अशी उकळी येत नाही तोपर्यंत त्याला मंद आचेवरती छान असं मी शिजवून घेतलं, कारण छान असं उकळल्यानंतर त्याची चव जी आहे ती वेगळीच येते. म्हणून मग एक 5 ते 10 मिनटं मी वरण जे आहे ते मंद आचेवरती शिजवून घेतलं आणि तोपर्यंत मग इथे भरपूर अशी भांडी पडलेली होती तर मग ती मी घासायला घेतली, कारण असा सगळा स्वयंपाक असला की मग भांडीसुद्धा भरपूर पडतात. आणि मुलांचेसुद्धा टिफिन वगैरे घासायला पडलेले होते ते सुद्धा घासून घेतले. तर बरीच भांडी होती, त्यानंतर मग ती घासून घेतली आणि मग गावाकडून मला छान असं घरचं दूध आलेलं होतं तर ते मी काढायला घेतलं आणि त्यासोबतच भाजीपालासुद्धा होता तर तो सुद्धा काढायचा होता. पण काय होतं, दूध जे आहे तर ते पण काय आहे, दूध जे आहे ते संपूर्ण प्रवासामध्ये या प्लास्टिकच्या बॉटलमध्ये होतं. म्हणून मग मी सगळ्यात आधी ते काढून घेतलं आणि त्यानंतर मग ते गरम करायला ठेवलं. छान असं दूध तापवून घेतलं आणि तोपर्यंत मग चहा वगैरे ठेवला. तर चहा वगैरे होईपर्यंत बाजूला सकाळचीसुद्धा भांडी होती तर ती मी अशी उलटी करून थोडा वेळ वाळण्यासाठी ठेवते, कारण मग छान अशी वाळून झाली की मग मी ते रॅकमध्ये लावते. तर सध्या गॅसवरती भरपूर पसारा होता, म्हणून मग मी थोडं थोडं सगळं सामान जे आहे ते आवरायला घेतलं आणि भाजीपालासुद्धा मला काढून घ्यायचा होता. तर इथे चहा करून झालेला होता. त्यानंतर मग मी चहा छानपैकी ओतून घेतला आणि त्यानंतर मग दूध तापवायला ठेवलेलं होतं. आता दूध तापेपर्यंत मग भांडीसुद्धा अर्धवट राहिली होती ती घासून घेतली, कारण काय होतं, सगळी कामं एकदाच करायचं म्हटलं की खूप वेळ जातो. त्यामुळे मग वेळ मिळाला की मध्ये-मध्ये थोडे कामं जे आहेत तर ते मी करून घेते. तर आधी अर्धवट थोडी भांडी घासलेली होती, त्यानंतर मग बाकीची भांडीसुद्धा घासून घेतली आणि दूध तापेपर्यंत मग भांडी जी आहे ती छानपैकी धुवून घेतली, कारण आज भरपूर भांडी पडलेली होती. कुकर वगैरे लावला होता आणि जेवणाची परत त्यांचे टिफिन वगैरे होते त्याचे भांडे पडलेले होते तर ते सगळे मग घासून घेतले आणि त्यानंतर गॅस ओटा एकदा स्वच्छ करून घ्यायचा होता. पण नाही म्हटलं तरी दुपारपासून संध्याकाळपर्यंत बरीच थोडी भांडी जी आहे ती भरपूर गॅस ओट्यावरती पडतात, मग ती नेहमी घासत राहावी लागतात. मग अशी थोडी भांडी जी आहे तर ती मी घासून घेते, म्हणजे जास्त पसारासुद्धा दिसत नाही आणि आपल्यालासुद्धा भांडी घासायचा कंटाळा येत नाही. तर छान अशी सगळी भांडी घासून घेतली. त्यानंतर मग ती बाहेर उन्हामध्ये ठेवली, कारण दुपारच्या वेळेत भांडी जी आहे ती छानपैकी वाळून निघतात
आणि त्यानंतर मग लगेच ते रॅकमध्ये लावता येतात, कारण तोपर्यंत परत संध्याकाळचा चहा वगैरे संध्याकाळची भांडी जी आहे तर ती पडतात. तर सगळी भांडी घासून घेतली. त्यानंतर भाजीपाला काढायला घेतला. तर गावाकडून ह्या अशा छोटे छोटे पदार्थ पण सगळ्यांना आवडणारे असे आम्हाला आलेले होते. तर थोडेफार वांगे होते आणि त्यासोबतच छान अशी ही बोरं होती. तर तीसुद्धा मी काढून घेतली आणि त्यासोबतच वाटाण्याच्या शेंगा, हरभरे हे सुद्धा होते. तर ते मी काढून घेतले. आता बऱ्याच वेळा वाटाण्याचे शेंगांचे आणि हरभऱ्याचे दाणे काढून मी त्याच्या कचोऱ्या ज्या आहेत त्या बनवल्या होत्या. तर आता याची वेगळी काहीतरी रेसिपी करायची म्हणून मग आता हे बाजूला ठेवलं. आता संध्याकाळी याचे सगळे दाणे वगैरे काढून घेईल आणि त्यानंतर याची भाजी वगैरे किंवा आमटी जी आहे तर मग ती मी उद्या मुलांच्या टिफिनला बनवणार आहे. तर सगळा भाजीपाला मग काढत होते आणि त्यासोबत हे जे कवीट आहे तर हे सुद्धा आले होते. तर कविटाची सुद्धा चटणी खूप छान लागते. ही सुद्धा मी तुमच्यासोबत एका व्हिडिओमध्ये शेअर केलेलं होतं. आता बरेच जण बनवतसुद्धा असतील आणि बऱ्याच जणांना नुसता कवीट खायलासुद्धा आवडतं. तर मलासुद्धा नुसतं कवीट जे आहे तर ते फक्त मीठ वगैरे टाकून खायला खूप आवडतं, कारण ते चवीला खूप भारी लागतं आणि त्यासोबतच त्याची चटणीसुद्धा खूप छान होते. तर असे बरेचसे कवीट जे आहे ते आलेले होते. ते सगळे मग मी काढून घेतले आणि त्यानंतर मग असं टोपल्यामध्ये प्रत्येक सामान जे आहे ते वेगवेगळं करून ठेवलं, जेणेकरून मग वेळेवरती सगळं एकत्रच काढण्याची गरज पडत नाही. जी भाजी करायची असेल तीच तोडायला घेता येते. तर मग वांगे जे होते ते मी फ्रीजमध्ये ठेवून दिले, कारण वांगे जास्त वेळ बाहेर ठेवले की मग ते खराब होतात. म्हणून मग ते फ्रीजमध्ये ठेवले आणि त्यानंतर मग वाटाणे आणि हरभरे जे आहे तर ते बाजूला इथे डब्यांजवळ मी ठेवून देते. तर ते बाहेरच ठेवते, कारण मुलंसुद्धा येता जाता खातच असतात. त्यामुळे मग सगळं बाजूला ठेवून दिलं आणि त्यानंतर घर एकदा झाडून घेतलं, कारण बराच कचरा घरामध्ये झालेला होता. आणि त्यानंतर मग देवाची काही भांडी होती ती मी घासायला काढली होती. तर तीसुद्धा बाजूला राहून गेली होती. आता दुपारचा स्वयंपाक वगैरे केला तर त्याच्यामध्ये. त्यामुळे मग ती घासायला घेतली. तर हे जे झाडण्यासाठी छोटासा एक झाडू आहे माझ्याकडं. तर तो सुद्धा बराच खराब झालेला होता. कारण काय होतं, तेलाचे बरेचसे हात त्याला लागतात किंवा रांगोळी आणि तेलाचा जर सोबत त्याला हात लागला तर मग ते खूप चिकट होतं आणि भरपूर दिवस तसंच राहिलं तर ते लगेच निघतसुद्धा नाही. त्यामुळे मग सगळं जे आहे तर ते मी घासायला घेतलं, कारण खूप जास्त दिवससुद्धा ठेवली की मग सगळी भांडी जास्त खराब होतात आणि घासायलासुद्धा भरपूर जळ जातात. म्हणून मग मी असं 2-3 दिवसाआड किंवा 8 दिवसातून एकदा तरी ही भांडी जी आहे तर ती घासून घेते. आता रांगोळीचा डब्बासुद्धा तसाच. रांगोळीच्या डब्यालासुद्धा कधी तेलाचा हात लागतो किंवा रांगोळी जर लागली तर मग तरीसुद्धा ते थोडंफार जी आहे तर ती खराब होतात. त्यामुळे मग सगळी भांडी मी अशी आठवड्यातून एकदा तरी घासून घेते किंवा नाही शक्य झालं तर फार फार 15 दिवसातून एकदा घासते. तसे तर डब्बे वगैरे जास्त खराब होतच नाही, कारण देवाजवळसुद्धा मी एक वेगळा कपडा ठेवलेला आहे की त्यालाच मी हात पुसते. जसं आपण गॅस ओट्यावरती किंवा घर पुसण्यासाठी एखादा कपडा ठेवतो, तर अगदी त्याप्रमाणे मी एक वेगळा कपडा देवघराजवळ ठेवते की तेलाचा वगैरे हात असेल किंवा रांगोळी काढल्यानंतर आपल्याला हात वगैरे पुसायचा असेल तर त्यालाच पुसते. आता सगळे डब्बे रांगोळीचे माझे घासून झालेले होते. त्याच्यामध्ये 7 वारांच्या 7 वेगळ्या रांगोळ्यांचे साचे आहेत. तर ते सुद्धा मी ब्रशने घासून घेतले, कारण काय होतं, घासणीने जर ते घासायचं म्हटलं की मग त्याच्यावरती पडतात आणि रांगोळी व्यवस्थित येत नाही. त्यामुळे मग मी ते हलक्या हाताने अगदी ब्रशने घासून घेते आणि त्यानंतर मग ते पाण्याने धुवून घेते. तर सगळी भांडी छान धुवून घेतली. त्यानंतर मग तीसुद्धा अशी बाहेर उन्हामध्ये ठेवली, कारण उन्हामध्ये छान सगळी भांडी जी आहे ती वाळून जातात, पुसण्याची गरजच पडत नाही. तर आता जेवणं वगैरे करायची होती, तर त्यासाठी मी ते भज्यांचं सुद्धा आज भिजवलेलं होतं, कारण बऱ्याच दिवसांची भजी वगैरे खाल्ले नव्हते. आणि त्यासोबतच गॅस ओटासुद्धा स्वच्छ करून घेतला, कारण खराब असलेल्या गॅस ओट्यावरती काही करायचं म्हटलं की आपलं मन लागत नाही. त्यामुळे मग सगळा गॅस ओटा मी आधी स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर मग वगैरे जे आहे तर ती काढायला घेतली, कारण भजी जी आहे तर ती गरमच छान लागतात. त्यामुळे सगळा स्वयंपाक मी केलेला होता, फक्त भजी काढायची ठेवली होती. तर आता इथे मी छानपैकी ताट करून घेतलं होतं. इथे मी एक ताट घेतलं आणि त्याच्यामध्ये एक छोटी प्लेट घेतली. प्लेटमध्ये छान असं तयार केलेलं वरण घेतलं, भात घेतला, पोळी घेतली आणि त्याच्यानंतर मग भजी काढायला घेतली, कारण गरमागरम भजी खायला खूप छान लागतं. म्हणून मग भजी छान अशी गरम काढून घेतली आणि
आणि त्यासोबतच पापड तर हवाच असतो म्हणून मग पापडसुद्धा 1-2 मी काढून घेतले. तर आता पापडसुद्धा बऱ्यापैकी आमचे संपत आलेले आहे. त्यामुळे आता उन्हाळ्याची कामं जी आहे तर तीसुद्धा करायची आहे. तर आता लवकरच पापड वगैरेसुद्धा मी करायला घेणार आहे. तर छान असं ताट मी तयार करून घेतलं आणि पापडसुद्धा नंतर तळून घेतले. तर आता मुलांनासुद्धा जेवायचं होतं, तर छानपैकी ताट जे आहे ते मुलांना वाढून दिलं. त्यांची जेवणं वगैरे झाली आणि त्यानंतर मग परत एकदा गॅस ओटा सगळा स्वच्छ करून घेतला. कारण भजी वगैरे काढल्यानंतर बरंचसं तेल आजूबाजूला उडतं, तर ते पुसून घेतलं. सगळा गॅस ओटा छानपैकी साबणाने मी धुवून घेतला. कारण असं काहीतरी तेलकट पदार्थ आपण गॅस ओट्यावरती केला की त्यामुळे मग गॅस ओटा खूप चिकट होतो. तर मग ते मी स्वच्छ करून घेतलं आणि सगळा गॅस ओटा जो आहे तो मस्त असा क्लीन केला. त्यानंतर मग तर एक पार्सल आलेलं होतं, तर ते तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. तर हे एका मिनी ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, पण लाँग व्हिडिओमध्ये मला ते शेअर करायचं होतं म्हणून ते बऱ्याच दिवसांपासून राहून गेलं. तर म्हटलं चला आज वेळ आहे तर आज शेअर करूया. तर बघा हे खण साडीमध्ये गुढीसाठी वस्त्र आहे. याला आपण गुढीची साडी देखील म्हणू शकतो. तर ही जी गुढीची साडी किंवा वस्त्र आहे, तर हे मला पाठवलेलं आहे. तर यांच्याकडे वेगवेगळ्या कलरमध्ये, वेगवेगळ्या रंगांमध्ये, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये, जसं की आता हे खण साडी आहे, तर त्याचप्रमाणे तुम्हाला पैठणी किंवा मध्ये किंवा आणखीन काही वेगळ्या डिझाईनमध्ये हवी असेल, तर त्याप्रमाणे त्या तुम्हाला गुढीसाठी साडी जी आहे तर ते शिवून देऊ शकतात. तुम्हाला इथे खाली नंबर दिसत असेल, त्या नंबरवरती कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेजसुद्धा करू शकता आणि त्यानंतर आपल्याला घरबसल्या अशी सुंदर साडी आपल्या गुढीसाठी मिळू शकते. तर मागच्या बाजूने एक छोटं पॉकेटसुद्धा दिलेलं आहे बघा. तर त्या पॉकेटमध्ये आपल्याला गुढीसाठी जे आपण काठी घेतो तर ती घालायची आहे आणि त्यानंतर इथे बाजूला 2 लेससुद्धा दिलेले आहे. तर ह्या लेसने आपण काठीला गुढी जी आहे ती बांधून घ्यायची असते. तर अगदी 5 ते 10 मिनिटात आपल्या गुढीला साडी जी आहे ती घालून होते. त्यामुळे हे अगदी सोपं होणार आहे आता. आपल्याला गुढीला साडी बांधायला आणि साडी नेसवायला भरपूर वेळ जातो. त्यामुळे अशी रेडी साडी जर असेल तर आपला वेळसुद्धा वाचतो आणि सगळी कामंसुद्धा आपली लवकर होतात. तर या साडीला तुम्ही बघू शकता लेससुद्धा किती छान आणि सुंदर अशी त्याच्यावरती मॅच होईल अशी लेस या साडीला लावलेली आहे. तर हे वस्त्र खूप सुंदर आहे, मला खूप आवडलं. त्यामुळे आता गुढीला यावर्षी मी हेच वस्त्र घालणार आहे. तर काय वाटलं तुम्हाला आजचा हा ब्लॉग हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. आणि हो, व्हिडिओला हाईपसुद्धा करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.